नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। ऋषिकेश आणि जानकी हे दोघं जण मिळून कशा पद्धतीने सुमित्रा एंटरप्राइजेसला वाचवत आहेत त्या सयाजी आणि ऐश्वर्याच्या तावडीतून हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण काहीही झालं तरी सुमित्रा एंटरप्राइजेस मोठं करण्यासाठी, नावारूपाला आणण्यासाठी सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा होता तो ऋषिकेशचा होता। ती कंपनी ऋषिकेशने मोठी केलेली होती। त्या कंपनीसाठी जे काही लागणार होतं ते सगळं ऋषिकेशने केलेलं होतं। परंतु आत्ता ऐश्वर्या आणि त्या मूर्ख सारंगला तर काडीचीही अक्कल नसते। ऐश्वर्या आणि मूर्ख सारंगमुळे एवढं सगळं झालेलं असतं आणि कंपनीचं वाटोळं झालेलं असतं। तर या सगळ्याचा आता ऋषिकेश आणि जानकी कशा पद्धतीने निकाल लावत आहेत आणि ऐश्वर्याची वाट लावत आहेत। त्याचबरोबर सयाजीरावला ते जेलमध्ये पाठवणार आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे सौमित्र आलेला असतो आणि जानकीला म्हणत असतो की जानकी बहिणी, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। सारंगने घर गहाण ठेवून त्याच्यावरती कर्ज घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कामगारांचे पगार देण्यासाठी, त्याचबरोबर कंपनीसाठी नवीन ॲप लॉन्च करायचं होतं, त्यासाठी त्याने हे केलेलं आहे। परंतु खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, ते ॲप लॉन्च झालेलंही नाही आणि त्याचबरोबर त्याने कंपनीसाठी जे कर्ज घेतलेलं होतं त्याचबरोबर एम्प्लॉईचं पेमेंटही झालेलं नाही। युनियन लीडर खूप भडकलेला आहे आणि मला असं का वाटतंय की त्या युनियन लीडरला इकडे सयाजीराव काहीतरी मदत करत आहेत, त्यामुळे हे सगळं घडत आहे असं मला वाटत आहे। हे सगळं सौमित्र बोलत असतो आणि त्याचबरोबर इकडे ऋषिकेश घरी असतो। जानकी बाहेर गेलेली असते आणि त्यावेळेस इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय झालं साहेब, तुम्ही इथे अजून काही माझ्याकडून चूक झालेली आहे का, असं ऋषिकेश म्हणत असतो। तेव्हा ते म्हणतात की हो, असं कसं काय म्हणताय तुम्ही ऋषिकेश दादा, तुमच्याकडून काहीच चूक झालेली नाही, आम्ही एका वेगळ्याच कामासाठी आज तुमच्याकडे आलेलो आहोत। तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय झालेलं आहे। तेव्हा ते सांगू लागतात की सुमित्रा एंटरप्राइजेसमध्ये एक प्रॉब्लेम झालेला आहे। हे ऐकल्यानंतर ऋषिकेश म्हणतो पण आता माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही आहे। तेव्हा ते सांगू लागतात की हे बघा, सुमित्रा एंटरप्राइजेसमध्ये बेकायदेशीर धंदे चालू आहेत आणि आम्हाला त्या कंपनीचे जे मालक आहेत सारंग रणदिवे यांच्याशी भेटता येत नाही आहे, कारण ऐश्वर्या रणदिवे ज्या आहेत आम्हाला सारंग रणदिवेपर्यंत पोहोचू देत नाहीत, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे। आम्हाला कळत नाही आहे की हे सगळं काय घडतंय आणि कोण करतंय यामागं, पण आम्हाला अशी शंका आलेली आहे की सुमित्रा एंटरप्राइजेस जी आहे त्या सुमित्रा एंटरप्राइजेसला बंद पाडण्यासाठी हा सगळा डाव सुरू झालेला आहे आणि मला असं वाटतंय की तुम्ही यामध्ये स्वतः पर्सनली लक्ष घालावं। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, आता बाहेरच्या माणसांसमोर काही बोलायला नको, म्हणून ऋषिकेश शांत होतो। परंतु ऋषिकेशने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आता शांत राहायचं नाही, कारण नक्कीच काहीतरी वेगळा गोंधळ आहे, बेकायदेशीर धंदे होत आहेत। या गोष्टीचा ऋषिकेशलाही वाईट वाटत असतं, कारण त्या सुमित्रा एंटरप्राइजेसला उभं करण्यासाठी ऋषिकेशने रक्ताचं पाणी केलेलं असतं आणि सुमित्रा एंटरप्राइजेस उभी केलेली असते आणि आज त्या सुमित्रा एंटरप्राइजेसमध्ये एवढं सगळं गोंधळ होत आहे हे पाहून ऋषिकेशला पण वाईट वाटत असतं। ऋषिकेशही त्याच गोष्टींचा विचार करू लागलेला असतो। हे सगळं काय होतंय, या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत हे तर ऋषिकेश आणि जानकी या दोघांनाही माहिती असतं, परंतु आता या सगळ्याला कसा मार्ग काढायचा हा विचार मात्र ऋषिकेश करू लागलेला असतो। ऋषिकेश त्याच गोष्टींचा विचार करत असतो आणि त्याचबरोबर ऋषिकेशला लक्षातही येत नाही की या सगळ्यातून कसा मार्ग काढू। आणि तेवढ्यातच जानकी घरी येते आणि जानकी ऋषिकेशला विचारू लागते, अहो काय झालं, इन्स्पेक्टर साहेब का आले होते। तेव्हा ऋषिकेश म्हणू लागतो की सुमित्रा एंटरप्राइजेसमध्ये इल्लीगल गोष्टी चालू आहेत आणि त्यासाठीच इन्स्पेक्टर साहेब आलेले होते आणि त्यांनी त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। तेव्हा जानकी म्हणते काय सांगताय हे सगळं। तेव्हा ऋषिकेश सांगू लागतो की हो, जे घडलेलं आहे तेच मी सांगत आहे। तेव्हा मात्र इकडे ऋषिकेश म्हणू लागतो पण आपण काय करायचं, आपला काय संबंध आहे त्याच्याशी, आपल्याला काही देणं घेणं नाही आहे त्या गोष्टींशी। हे सगळं बोलणं झाल्यानंतर ऋषिकेशला जानकी म्हणते की अहो असं काय म्हणताय तुम्ही, असं नाही म्हणू शकत तुम्ही ऋषिकेश, तुमच्या लक्षात येत नाही आहे, कारण सुमित्रा एंटरप्राइजेस ही तुम्ही उभी केलेली कंपनी आहे। नानांनी त्या कंपनीसाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे, तुम्ही रात्रीचा दिवस करून ती कंपनी वाढवलेली आहे आणि आज जर त्या कंपनीच्या बाबतीत
चुकीचं काही घडत असेल तर आपल्याला तिथे मध्यस्थी करणं गरजेचं आहे. तेवढ्यातच जानकीला पेपरमधली न्यूज दिसते आणि जानकी म्हणू लागते की बघितलं का ऋषिकेश, आज जानकी एंटरप्राइजेस नावारूपाला आलेली आहे. आता आपलं स्वतःचं एक आपल्याला ऑफिस आणि बिल्डिंग असणं गरजेचं आहे. ती बिल्डिंग ही आपली होणार आहे. परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही ऋषिकेश, तुम्ही विसरत आहात. कारण काहीही झालं तरीही जानकी एंटरप्राइजेस आणि सुमित्रा एंटरप्राइजेस ह्या दोन्हीही कंपन्या आपल्या आहेत. नानांची तब्येत सध्या ठीक नाही, नाना बोलू शकत नाहीत, म्हणून हे सगळं झालेलं आहे. पण मला खात्री आहे की नानांनी ते केलेलं मृत्यूपत्र हे खोटं आहे. कारण नानांनी जे मृत्यूपत्र केलेलं असणार ते वेगळं असणार आहे, याची मला पूर्णपणे खात्री आहे. ऋषिकेश म्हणत असतो, जानकी गेली 6 महिने झालं आपण एवढं कष्ट उपसतोय, तरीही तुझ्या मनामध्ये एवढा चांगुलपणा कुठून येतो ग? एवढं मोठं तू कशी बोलू शकते? मला ना कळतच नाही आहे जानकी की नक्की काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं तू बोलत आहे. कारण माझ्या तर डोक्याच्या वरून गोष्टी जातात. परंतु जानकी म्हणत असते की हो, मी जे खरं आहे तेच तुम्हाला सांगत आहे. पण ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, कारण ही कंपनी उभी करण्यामागं आपल्याला खूप कष्ट उपसावे लागलेले आहेत. आपण शून्यातनं उभं केलेलं आहे. मी दुसऱ्या कोणत्याही कंपनीबरोबर टायअप करेल, पण मी सुमित्रा एंटरप्राइजेस या कंपनीसोबत टायअप करणार नाही. हे ऋषिकेश जेव्हा सांगतो तेव्हा मात्र इकडे जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी म्हणत असते की नाही ऋषिकेश, तुम्ही असं बोलू शकत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की मी हे सगळं बोलू शकतो, कारण मला माहिती आहे की मी हे सगळं शून्यातनं उभं केलेलं आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी बोलण्याचा अधिकार मला आहे. तेव्हा जानकी म्हणत असते की ऋषिकेश, तुम्ही हे जरी शून्यातनं सगळं उभं केलेलं असलं तरीही आपण दोघांनी तेवढेच कष्ट उपसलेले आहेत आणि आपण दोघांनीच या गोष्टी तेवढ्या मोठ्या केलेल्या आहेत. मला काय वाटतं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही सांगा काय करायचं आहे, त्या पद्धतीनं गोष्टी होतील. पण ऋषिकेश ऐकायलाच तयार नसतो. परंतु ऋषिकेशच्या डोक्यातही कुठेतरी त्या गोष्टी असतात. त्यालाही वाईट वाटत असतं, कारण त्यांच्यामुळंच ती कंपनी आज उभी राहिलेली असते आणि त्या कंपनीचे जे हाल होत आहेत ते पाहून ऋषिकेशलाही वाईट वाटत असतं. ऋषिकेश म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही, कारण मलाच काहीतरी करावं लागणार आहे. जरी जानकी म्हणत असली तरीही कुठेतरी मलाही मनातून वाटत आहे की सुमित्रा एंटरप्राइजेस ही आपली आहे. इकडे सौमित्र येऊन जानकीला सांगत असतो की जानकी वहिनी, काहीतरी केलं पाहिजे, कारण गोष्टी खूप अवघड होत चाललेल्या आहेत आणि जर आपण आता काही करू शकलो नाही तर घर आणि त्याचबरोबर कंपनी सगळं जाऊ शकते. कारण जे ऐश्वर्याचे डॅडा आहेत म्हणजे सयाजी विखे पाटील जो आहे, ती व्यक्ती आपल्या कंपनीला ताब्यात घ्यायचं ठरवत आहे आणि आपली कंपनी ती स्वतःच्या ताब्यात घेणार आहेत. हे सगळं बोलणं सुरू असतं. जानकीला मात्र वाईट वाटत असतं. जानकी म्हणत असते की काहीही झालं तरीही हे मी होऊ देणार नाही. आता कंपनी आणि घर वाचवण्याची जबाबदारी माझी आणि ऋषिकेशची असेल. आपण सगळं रणदिवे कुटुंब एकत्र येत ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत, हे सगळं जानकी सौमित्रेला सांगते. परंतु इकडे ऋषिकेशने पण पोलीस स्टेशनमध्ये जात सगळ्या गोष्टींची माहिती काढलेली असते. तर इकडे सौमित्रने जो टीम लीडर असतो, जो तिथे सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो, जे पैसे तिथे भरण्याचं काम करत असतो सगळ्या एम्प्लॉईंपर्यंत, त्याने ती गोष्टी पैसे पोहोचू दिलेले नसते, त्या माणसाला पकडून आणलेलं असतं आणि सौमित्रने त्याची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. कारण सौमित्रला माहिती असतं की हा जो माणूस आहे तो सयाजीराव विखे पाटीलला मिळेला आहे आणि या माणसामुळेच आपल्या कंपनीचं वाटोळं झालेलं आहे. आणि तेव्हा सारंग तिथे येतो आणि सौमित्रला म्हणू लागतो की सौमित्र दादा, हे काय करतोयस तू? तेव्हा सौमित्र म्हणतो की हा तुझ्याच कंपनीतला माणूस आहे ना, आज एम्प्लॉईंनी बंड पुकारलेला आहे, त्या गोष्टीला एकमेव जबाबदार हा व्यक्ती आहे, कारण या व्यक्तीने एम्प्लॉईंचं पेमेंट दिलेलं नाही. तेव्हा सारंग म्हणतो की मी तर सगळे पगार केलेले होते, त्यासाठी तर मी कर्ज काढलेलं आहे. हे सारंग जेव्हा स्वतःच्या तोंडाने सांगू लागतो तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की सारंग, तू हे काय बोलतोयस? कर्ज काढलेलं आहे कंपनीसाठी आणि पैसे कुठे गेले मग? असा प्रश्न जेव्हा सारंगला विचारला जातो त्याच वेळी इकडे ऐश्वर्या म्हणते की हो, हे सगळे पैसे दिलेले होते या माणसाला, डॅडांनी या माणसाला ते पैसे पोच केलेले होते. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर इकडे तो माणूस म्हणत असतो की नाही, माझ्यापर्यंत तुमचे पैसे आलेच नव्हते. जर माझ्यापर्यंत तुमचे पैसे आले असते तर मी नक्कीच ते सगळ्या कामगारांपर्यंत पोहोचवले असते.
या पद्धतीनं तो बोलत असतो. परंतु इकडे मात्र सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याला चांगले फटके दिले जात असतात आणि कंपनीतले इल्लीगल धंदे बाहेर काढले जातात आणि सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याची कारस्थाने येऊ लागतात. तेव्हा मात्र सारंगच्या पायाखालची जमीन सरकते. सारंगला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होतंय, कारण ह्या गोष्टी अशा पद्धतीनं घडतील असं सारंगला वाटलंच नव्हतं आणि सारंग पाहतच राहतो. त्याचबरोबर सुमित्रा तिथं आलेली असते. सुमित्राला कळतं की आशीर्वाद बंगला हा गहाण ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती कर्ज काढलेला आहे. ऐश्वर्याचा नेहमीप्रमाणे कांगावा सुरू होतो, कारण ती फक्त तेवढंच करू शकते आणि तेवढंच तिला जमतं. त्या पद्धतीने ऐश्वर्याने कांगावा करायला सुरुवात केलेली असते आणि ऐश्वर्या बोंबलत असते की आम्ही हे सगळं कशा पद्धतीनं केलेलं आहे हे आम्हाला माहिती आहे. आम्ही कुठं गेलेलो होतो, आम्हाला हे सगळं करताना किती त्रास झालेला आहे तुम्हाला काय माहिती आहे. हे सगळं ऐश्वर्या बोलत असते, कारण रात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. ऋषिकेश दादांमुळं आपल्या कंपनीचं वाटोळं झालेलं आहे. तेव्हा मात्र सौमित्राला राग येतो आणि सौमित्र म्हणतो बास. त्याचवेळी मालक ऋषिकेश रणदिवेही तिथं आलेला असतो. ऋषिकेश म्हणतो की काय बोललीस तू, माझ्या कंपनीमुळं तुमचं नुकसान झालंय. अगं एक ॲप काढायला तू अख्खं घर घाण ठेवायला लावलं, तुला लाज कशी वाटली नाही. ॲप काढण्यासाठी घर घाण ठेवावं लागतं ही गोष्टच कशी तुला कळते ग. आणि हा माझा सारंग मूर्ख भाऊ, त्याला काडीची अक्कल नाही आणि त्याला तू फसवत राहिलेली आहे. त्याला तू सांगितलेलं आहे की ॲप काढण्यासाठी घर घाण ठेवायचं असतं. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचबरोबर तो माणूस पण तिथं कबुली देतो. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं आणि तो सयाजीरावच्या विरोधात आता साक्ष द्यायला तयार होतो. म्हणजे आता सयाजीराव जे आहे तो अडकणार हे ऐश्वर्याच्या लक्षात आलेलं असतं आणि ऐश्वर्याने आता अक्षरशः स्वतःच्या बापाला अडकवलेलं असतं. तिनं जराही विचार करत नाही. तिने सयाजीरावला फोन करून कळवतही नाही की या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत. ती फक्त शांतपणे सगळ्या गोष्टी बघत असते, कारण तिला माहिती असतं जर आपण काही बोललो तर आपण पूर्णपणे अडकणार आहोत. म्हणून ती काहीच बोलत नाही. ती शांतपणे सगळ्या गोष्टी इथे पाहत असते आणि इकडे सारंगला धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर जेव्हा तिथे बोली लागलेली असते आणि त्याचवेळी तिथे ऋषिकेश येतो आणि जानकी एंटरप्राइजेसमध्ये सुमित्रा एंटरप्राइजेसला विलीन करतो, कारण तो निर्णय घेण्याचा अधिकार सुमित्राकडे असतो. आणि सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनी जानकी एंटरप्राइजेसमध्ये विलीन करून जानकी एंटरप्राइजेस आणि सुमित्रा एंटरप्राइजेस एकत्र आणलेले असतात. आणि त्यावेळी सारंगच्या लक्षात आलेल्या असतात त्याच्या चुका. त्यामुळं सारंग ही काही बोलू शकत नाही आणि आता हा निर्णय घेतल्यामुळंच इकडे जानकीलाही खूप छान वाटत असतं. तीही खुश झालेली असते आणि ऋषिकेशलाही भारी वाटत असतं. फायनली कुठेतरी हा निर्णय घेऊन त्या दोघांनी भल्याचा विचार केलेला असतो आणि जानकी एंटरप्राइजेस आणि सुमित्रा एंटरप्राइजेस यांना एकत्र आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर आशीर्वाद बंगलाही वाचवलेला असतो, कारण ते कर्ज जे काढलेलं असतं ते बेकायदेशीर असतं. त्यामुळं पोलिसांकडून कोर्टाकडून तो आशीर्वाद बंगल्यावरचा जो त्यांनी कर्जाचा जो केलेला असतो कारभार तो सगळा चुकीचा आहे असं समजतं. आणि त्याचबरोबर जानकी एंटरप्राइजेस सुमित्रा एंटरप्राइजेस एकत्र आलेले आहेत आणि सयाजीरावची वाट लावलेली आहे. पोलीस सयाजीरावला जेलमध्ये टाकतात. आता ऐश्वर्या मात्र पाहतच राहते. ऐश्वर्या अजूनही बाहेर असते, कारण ऐश्वर्याच्या विरोधात तसे ठोस पुरावे मिळालेले नसतात, कारण जे काय केलेलं असतं ते सयाजीरावने केलेलं असतं. अप्रत्यक्षरित्या जरी ऐश्वर्या त्या गोष्टीला सामील असली तरीही इथे ऐश्वर्याने तर स्वतःच्या बापाला पण सोडलेलं नसतं, त्याचाही केसाने गळा कापलेलाच असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.